1 महिना 9 दिवसांमध्ये खेळ पालटला. पवारांनी त्या खेळाचे रूलच बदलले आणि हे फक्त फडणवीसांनी ओळखलं. शरद पवार 2022ला एनडीए मध्ये येणार होते. संजय शिरसाट यांचं स्टेटमेंट. अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं. रामदास कदमांचं स्टेटमेंट. शपथविधी लवकर कोणी करायला लावला? उदय सामंत यांचा प्रश्न. दुःखद घटनेनंतर लगेच सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणं लोकांना आवडलं नाही. संजय शिरसाट यांचं स्टेटमेंट. हे जर पवारांच्या राष्ट्रवादीतील कोणी म्हटलं असतं, ठाकरेंच्या राष्ट्रवादीतील कोणी म्हटलं असतं, तर म्हटले असते की सुनेत्रा पवारांना हे स्थान मिळाल्याने या लोकांमध्ये जळकी भरलीय. प्रश्न तयार होतोय, उदय सामंत, संजय शिरसाट, रामदास कदम यांच्यासारखी लोक ज्यावेळी या मुद्द्यावरती बोलतायत, त्या अँगलने जर बघायचं जर ठरलं, तर पवारांनी बसल्या या खेळाचे रूल बदललेत. 28 जानेवारी ही ती तारीख आहे ज्या दिवशी अजित पवारांचं निधन झालं. आज बरोबर 1 महिना आणि 9 दिवस झालेत. शरद पवार राज्यसभेवर, पार्थ पवार राज्यसभेवर, सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा. आणि हे सगळं राजकारण ज्यांनी घडवून आणलं आणि रोहित पवार ज्यांच्यावर आरोप करतायत, ते पटेल आणि तटकरे एक्सपोजही झालेत, एकाकीही पडलेत आणि फडणवीस आणि पवारांनी हात मिळवणीही केलीये. या घटनांचे डॉट जर जोडायचे ठरले, तर त्या तारखानुसार डॉट जोडणं गरजेचं आहे. सुनेत्रा पवारांना शपथविधी करणं गरजेचं होतं, कारण पवार सुप्रिया सुळे या पक्षावरती ताबा मिळवतील असं नेरेटिव्ह फिक्स करण्यामध्ये अरोरांची टीम व्यस्त होती. त्याच दरम्यान अनेक डाव टाकले गेले. मान्य करून चालूयात की विलिनीकरणाची चर्चा त्या काळापुरती थोपवली, पण आता चर्चा ऐकायला अशा मिळतायत की शरद पवारांचं जे स्टेटमेंट आहे की अजित पवारांची शेवटची इच्छा पूर्ण करायची, त्या दिशेने सुनेत्रा पवार आणि शरद पवारांमध्ये जवळपास 2.5 तास खलबत झालीये. बैठकांचे डॉट जोडावे लागतील, घरगुती भेटी जोडाव्या लागतील, राजकीय चर्चा गिणतीत धराव्या लागतील आणि हे समजणं मग गरजेचं असेल की पटेल तटकरे साईडलाईन करून जे 20 ते 25 आमदार सुनेत्रा पवारांपाशी आपली खदखद व्यक्त करतायत, या सगळ्या घटनांचे डॉट सांगतायत की तो एक गट जो अजित पवारांच्या विरोधात पक्षात राहून काम करत होता, तो गट शरद पवारांनी बाहेर राहून बाजूला फेकला. डॉट जोडण्यासाठी ही टाइमलाईन समजून घेणं गरजेचं आहे की सुनेत्रा पवारांचा शपथविधी करून शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये अंतर पाडलं. पार्थ पवार आणि जय पवारांना वेगळं करून सुप्रिया सुळे, रोहित पवार, योगेंद्र पवार यांच्यासोबतचा ॲक्सेस तोडला आणि या सगळ्या घटना घडल्यानंतर तेही अजित पवारांची अग्नी विझलीही नव्हती. तेच या घटना घडल्यानंतर सुद्धा पुढच्या कोणकोणत्या घटना घडल्या आणि दिसल्या नसल्या तरी पवारांनी कसे डाव टाकले, समजून घेऊयात या काही पॉइंटर्सनुसार. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार, सुप्रिया सुळेंसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं. बुधवारी सकाळी बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांची पार्थ पवार आणि जय पवारांसोबत बैठक झाली. त्यानंतर पुन्हा बुधवारी संध्याकाळी शरद पवार बारामतीत अजितदादांच्या घरी सहयोग सोसायटीत आले. याच सहयोग सोसायटीत सुनेत्रा पवार, शरद पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासोबत 2.5 तासांची बैठक झाली. गुरुवारी पुन्हा विद्या प्रतिष्ठान येथे पार्थ जय पवारांसोबत बैठक झाली, ज्यात रोहित पवार, श्रीनिवास पवार आणि राजेंद्र पवार उपस्थित होते. अजित पवार गेल्यानंतर पुन्हा 10व्या दिवशी शरद पवार अजित पवारांच्या घरी आले. अजित पवारांची शेवटची इच्छा विलिनीकरणाची होती, त्या दिशेने आता सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठका सुरू असल्याची माहिती. अजित पवारांची विलिनीकरणाची शेवटची इच्छा पूर्ण करावी असे शरद पवार म्हटले होते. सुनेत्रा पवारांच्या आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार राज्यसभेवर सुद्धा जाऊ शकतात. याचा अर्थ सुनेत्रा पवार आणि पवार एक झाले असा होतो. संजय राऊतांनी महाविकास आघाडीकडे शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याइतकं संख्याबळ आहे असा दावा केला. रोहित पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारच राहाव्यात असं पवार कुटुंबाचं मत असल्याचं म्हटलंय. अर्थ, भेटी, वेळ, घटना आणि परिस्थिती सांगतायत सुनेत्रा पवार सहजासहजी शरद पवारांच्या विरोधात स्टँड घ्यायला तयार नाहीये. आणि या सगळ्याचा अर्थ सांगतो पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे आणि त्यांच्या सोबतीला फडणवीस यांनी अजित पवार गेल्यानंतर सुरुवातीच्या 10 दिवसांमध्ये जे काही चक्रव्यूह आखलं होतं, त्या सगळ्यांवर पाणी फेरण्याचं काम आता सुनेत्रा पवार करतील. जसं मी म्हटलं की श्रीनिवास पवारांपासून अख्खी पवार फॅमिली जी आहे ती आता बैठकांमध्ये इन्व्हॉल्व्ह होईल. सहजासहजी पवार किंवा शरद पवारांना बाजूला ठेवून सुनेत्रा पवारांना एकला चलोरेचा स्टँड घेता येणार नाही. ते 20 ते 25 आमदार सुद्धा तटकरे आणि पटेलांच्या विरोधात होती.
याही पलीकडे जाऊन उदय सामंत, संजय शिरसाट, रामदास कदम ही माणसं तर महायुतीतीलच, तीही लोक म्हणतायत की लोकांना सुनेत्रा पवारांनी तिसऱ्याच दिवशी शपथविधी घेणं किंवा त्यांना शपथविधी घ्यायला भाग पाडणं हे केलेलं आवडलेलं नाहीये. अर्थ तटकरे आणि पटेलांकडे बोट जातं आणि त्यामुळे 1 महिना 9 दिवसांमध्ये पार्थ पवारही राज्यसभेवर गेले, शरद पवारही राज्यसभेवर गेले. इकडनं पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार आणि पवार फॅमिली एकत्र आली आणि आता चर्चा सांगतायत की विलिनीकरणही होऊ शकतं. कारण सुनेत्रा पवारांना सुद्धा अजित पवारांचा घातपात असल्याचा संशय यायला सुरुवात झाली. आज 9 तारीख आहे. आज जय पवारांची प्रेस कॉन्फरन्स होणार होती, मात्र ती पत्रकार परिषद पुढे ढकलली की पुढे ढकलवण्यास भाग पाडलं. सगळ्यांना माहिती आहे, जर जय पवारांनीही रोहित पवारांनी घेतला तो स्टँड जर घेतला तर फडणवीसांनी कंट्रोलमध्ये आणलेला हा खेळ हातातून निसटून जातो. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता, कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ठळक बातम्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.